आत्ताच एक जबरदस्त अशी बातमी आलेली आहे, ती म्हणजे काल रात्री अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC मधल्या हिल्टन हॉटेलमध्ये व्हाईट हाऊस करेस्पॉन्डंट्स असोसिएशनचा एक कार्यक्रम होता, एक वार्षिक सभा होती। या वार्षिक सभेला अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प आलेले होते, JD व्हॅन्स आलेले होते, इतर कॅबिनेट मेंबर्स देखील होते। या सभेत डोनाल्ड ट्रम्प आलेले असताना तिथं एका व्यक्तीनं घुसून गोळीबार करायचा प्रयत्न केला। ॲक्च्युअली त्याला डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करायची होती असं समजतंय, पण हा व्यक्ती आत घुसू शकला नाही कारण अमेरिकन सिक्रेट सर्व्हिसनं त्याला पकडलं आणि तो सध्या अमेरिकन सरकारच्या ताब्यात आहे। आता पोलीस त्याची चौकशी करतायत, तो कोण होता, तो तिथं का घुसला, व्हाईट हाऊस करेस्पॉन्डंट असोसिएशन म्हणजे नेमकी काय आहे, नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे, खरोखर तो व्यक्ती कुणाशी लिंक्ड आहे किंवा काय, या सगळ्या गोष्टींचा उलगडा करूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहत आहे द मराठी बाणा। ॲक्च्युली व्हाईट हाऊस करेस्पॉन्डंट्स असोसिएशन ही एक 1914 पासून असणारी, अमेरिकेत तुम्ही बघता जेव्हा जेव्हा डोनाल्ड ट्रम्प एक प्रकारची पत्रकार परिषद घेतात रोज सकाळी संध्याकाळी जेव्हा असेल तेव्हा, त्यावेळी त्यांना विचारणारे जे प्रश्न विचारणारे पत्रकार असतात, या सगळ्या पत्रकारांची एक प्रकारची संघटना आहे। या संघटनेचा हा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला डोनाल्ड ट्रम्प यांना आमंत्रित केलं होतं आणि एक प्रेसिडेंट म्हणून ते पहिल्यांदाच या त्यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये या कार्यक्रमाला आलेले होते। नेमकं त्यावेळेला काय घडलं ते थोडक्यात बघूया। जेव्हा हा रात्री साधारण 8च्या सुमारास कार्यक्रम चालू झालेला होता, साधारण 8:40ची वेळ होती। रात्रीच्या 8:40 वाजता या बॉलरूममध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी ही कॉन्फरन्स चालू होती, समोर पत्रकार बसलेले होते, स्टेजवरती डोनाल्ड ट्रम्प बसलेले होते आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या वेळेला तिथं एक व्यक्ती घुसण्याचा प्रयत्न करत होता। समोर जे मॅग्नेटोमीटर असतो, जेव्हा आपण कुठल्याही ठिकाणी जातो तेव्हा एक चौकोन ठिकाण जे असतं ज्याच्या सिक्युरिटी स्क्रीनिंगमधून आपल्याला जावं लागतं, इथून घुसण्याचा प्रयत्न एक व्यक्ती करत होता। त्या व्यक्तीला अडवलं गेलं कारण त्याच्याकडं गन होती आणि त्याला हे माहिती होतं की आपली गन या सिक्युरिटी स्क्रीनिंगमधून पुढे जाऊ शकणार नाही, म्हणून त्यानं या सिक्युरिटी स्क्रीनिंगमधून डायरेक्ट आत गोळीबार करण्याचा प्रयत्न करून बघितला आणि या व्यक्तीनं जवळजवळ 6 बुलेट्स फायर केल्या। त्याचवेळी सगळीकडे एकदम अफरातफरी अशी झाली परिस्थिती आणि तिथं जे सिक्रेट सर्व्हिसचे लोक होते त्यांनी या गोष्टीचा ताबा घेतला, त्यांनी त्याच्यावरती उलटं फायर केलं। यामध्ये सिक्रेट सर्व्हिसच्या एका व्यक्तीला गोळी लागली, पण त्यानं बुलेटप्रूफ जॅकेट घातलेलं होतं त्यामुळे त्याला काही झालं नाही, पण या व्यक्तीला अमेरिकेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं। या व्यक्तीचं नाव आणि इतर डिटेल्स मी तुम्हाला सांगतो, पण अमेरिकनच्या पोलिसांनी जवळजवळ 5 ते 8 बुलेट्स फायर केल्या आणि त्यानंतर सिच्युएशन कंट्रोलमध्ये आली। जेव्हा हा गोळीबार झाला आणि सगळ्यांनी या बंदुकांचा आवाज ऐकला, कारण त्या व्यक्तीनं फायर केलेल्या गोळ्या आणि पोलिसांनी केलेल्या या सगळ्यांच्यामुळं तिथं लोक पळायला लागले, काही लोक टेबलाखाली लपून बसले। डोनाल्ड ट्रम्प प्रत्यक्षात स्टेजवरती होते, ते खूप जास्त घाबरलेले दिसले नाहीत, त्यांना नक्की काय होतंय ते कळलं नाही, पण तिथं लगेचच सिक्रेट सर्व्हिसचे लोक आले, त्यांनी स्टेजचा ताबा घेतला आणि डोनाल्ड ट्रम्प यांना, मेलानिया ट्रम्प, JD व्हॅन्स आणि इतर जे कॅबिनेट मेंबर्स होते या सगळ्यांना त्यांनी हॉटेलमध्येच एका सेफ प्लेसमध्ये नेलं। डोनाल्ड ट्रम्प साधारण 9:45 रात्री हॉटेलमध्येच होते, ते कुठेही गेले नव्हते, कारण बाहेर जाणं धोक्याचं ठरलं असतं, कारण बाहेरही काही लोक आंदोलन करत होते किंवा विरोध करत होते ह्या सगळ्या कार्यक्रमाला। या सगळ्या गोष्टींची याला एक पार्श्वभूमी आहे, पण प्रत्यक्षात डोनाल्ड ट्रम्प सेफ आहेत, त्यांना काही झालं नाही आणि इतरही कुठल्या व्यक्तीला जखमी किंवा काही झालेलं नाही। एका सिक्रेट सर्व्हिस एजंटला तेवढी याच्यामध्ये गोळी लागलेली आहे। आता या प्रकरणाचा आंतरराष्ट्रीय काही संबंध आहे का, इराणचा याच्यामध्ये काही संबंध आहे का, असा देखील विचार सगळ्यांच्या मनात पहिल्यांदा आला, कारण डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करण्याचा प्लॅन असू शकतो। पण प्रत्यक्षात आतापर्यंत जी माहिती उपलब्ध आहे त्यावरून कळतंय की कोल टॉमस ॲलन असं या व्यक्तीचं नाव आहे। तो 31 वर्षांचा तरुण आहे, जो अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाचा रहिवासी आहे। तो एक कॉम्प्युटर इंजिनियर आहे, म्हणजे तो शिकलेला आहे, तो अमेरिकन आहे। कदाचित हे जे काही सगळं झालं ते अमेरिकेतल्या रिपब्लिकन वर्सेस डेमोक्रॅट वादामधनं असू शकतं किंवा अंतर्गत काहीतरी वाद असू शकतो, ज्या वादाचा परिणाम ॲक्च्युली या ठिकाणी दिसला। या घटनेच्या अगोदर काही लोक या हिल्टन हॉटेलच्या दरवाजामध्ये उभे होते, जे आंदोलन करत होते की अमेरिकेनं इराणमध्ये जे युद्ध छेडलंय त्या युद्धाला विरोध करत होते, पण प्रत्यक्षात या आंदोलकांचा आणि या गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा काहीही संबंध नाही असं आत्तापर्यंत समजलेलं आहे। याच्याशिवाय आणखी अपडेट्स यायचे आहेत, कारण अमेरिकेतली रात्रीची घटना म्हणजे आपल्याकडची मागच्या 2 तासापूर्वीच झालेली ही ॲक्च्युअली घटना आहे, त्यामुळे याच्याबद्दलच्या आणखी जास्त अपडेट्स अजून यायच्या बाकी आहेत। त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी रात्री ट्विट केलं, एक पत्रकार परिषद देखील घेतली आणि त्यांनी या सगळ्या गोष्टींचा उलगडा केला।
त्यांनी सांगितलं की कशाप्रकारे एका व्यक्तीनं गोळीबार करायचा प्रयत्न केला, अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसेस पोलिसांनी कशा पद्धतीनं सहजपणे गोष्टी हाताळल्या, त्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. त्यांनी पुढं असंही सांगितलं की अमेरिकेच्या संविधानावर झालेला हा हल्ला आहे आणि असला हल्ला आम्ही सहन करणार नाही. दुसरी गोष्ट त्यांनी अशी सांगितली की हा जो कार्यक्रम आहे तो शेड्यूल केल्याप्रमाणे परत एकदा आणखी 30 दिवसात घेतला जाईल. कार्यक्रम पुढे ढकलला जाणार नाही किंवा कॅन्सल केला जाणार नाही. तो 30 दिवसात कार्यक्रम परत एकदा होणार आहे. त्यामुळे थोडक्यात इथं कोणतंही इराण कनेक्शन किंवा काही नाही आहे असं तुर्तास प्रायमा फेसी दिसतंय. याच्यानंतर आणखी अपडेट जशा येतील तशा आम्ही तुम्हाला सांगत राहू. महत्त्वाची अपडेट ही आहे की डोनाल्ड ट्रम्प सेफ आहेत, पण डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती मागच्या 2 वर्षात झालेला हा दुसरा असॅसिनेशन अटेम्प्ट आहे असं आपण म्हणू शकतो. कारण एक वेळा त्यांच्यावरती जो प्रचार करत होते तेव्हा देखील एक गोळीबार झाला होता. त्यावेळेला ती गोळी त्यांच्या कानाला चाटून गेलेली होती. त्यावेळी जो शूटर होता तो देखील यंग होता, अमेरिकन होता. नेमकं काय प्रकरण आहे आणि ह्याच्यातल्या डिटेल्स लवकरच बाहेर येतील, त्या येतील तशा आम्ही तुम्हाला सांगत राहू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.